काय तुम्ही कधी विचार केलाय की अर्जुनाकडे गांडीव धनुष्य नसते तर महाभारतामध्ये काय घडले असते किंवा त्याचा काय परिणाम झाला असता? चला जाणून घेऊया गांडीव आणि अर्जुनाची कथा. ही कथा आहे अर्जुन आणि महान धनुष्य, एक दिव्य शस्त्र ज्याने संपूर्ण भारताचे भविष्य घडवले. गांडीव धनुष्याची उत्पत्ती ही स्वतः ब्रह्मदेवाने केली. या सृष्टीची रचना केली गेली तेव्हा अनेक दिव्य शस्त्रसुद्धा बनवले गेलेत. त्यातीलच एक गांडीव धनुष्य. जो कोणी धनुष्याची दोरी ओढेल तेव्हा आकाशात गर्जना होत होती आणि जेव्हा सोडली जात होती तेव्हा दिव्य प्रकाशमय होत होते. देव, दानव, यक्ष सर्वांनी गांडीवची शक्ती बघितली होती, परंतु त्याला कुणीच धारण करू शकले नाही. सर्वात पहिले इंद्रदेवाने गांडीवाचा प्रयोग अनेक वेळेस असुरांविरुद्ध युद्धांमध्ये केला. त्यानंतर हे दिव्य धनुष्य वरुण देवाला अर्पण केले. वरुण देवाने ते आपल्या गर्भामध्ये हजारो वर्ष ठेवले. जेव्हा अग्निदेवाने खांडव वनाला भस्म करण्याचा निर्णय घेतला तेव्हा वरुणाने विनंती केली, मला गांडीव धनुष्य द्या. वरुणाने अग्निदेवाला सांगितले की हा धनुष्य साधारण मनुष्यासाठी नाही आहे, जो धर्माचे पालन करतो त्यासाठीच आहे. अग्नीने वरुणाला वचन दिले, मी ते योग्य व्यक्तीलाच सोपवेल. आणि मग धर्माची रचना करण्यासाठी एका महान योद्ध्याचा जन्म झाला. त्यावेळी अधर्म घडत होता. कुरुवंशामध्ये सिंहासनासाठी रक्त सांडत होते. भावाभावांमध्ये प्रेम नाही तर प्रतिस्पर्धा होत होती. सत्य राजमहालांच्या भिंतींमध्ये कैद होत होते. हस्तिनापूरचा महान नगरीमध्ये राजसभेमध्ये निर्णय शब्दांमध्ये नाही तर चालींमध्ये आणि षडयंत्रांमध्ये करून घेतले जात होते. आणि अशाच वेळी महान धनुर्धारी अर्जुनाचा जन्म झाला. पांडूचा तिसरा पुत्र अर्जुन. बाकीचे मुलं जेव्हा खेळामध्ये व्यस्त असायचे तेव्हा अर्जुन मात्र आपल्या छोट्या लाकडाच्या धनुष्याचा अभ्यास करायचा. त्याला माहिती होते खरी शक्ती ही शरीराची नाही तर साधनेची असते. त्याला हे माहिती नव्हते की तोच एक दिवस महान धनुर्धारी योद्धा बनेल. त्याच्या हातांमध्ये महान दिव्य अस्त्र गांडीव धनुष्य असेल. वरुणाने गांडीव अर्जुनाकडे सोपवले आणि त्याचबरोबर त्याला एक अक्षय तृण दिले गेले. जेव्हा महाभारत घडणार होते, जेव्हा अर्जुन द्रोणाचार्यांच्या आश्रमामध्ये होता तेव्हा गुरूंना त्याच्या डोळ्यांमध्ये तेज दिसत होते जो कोणाच्याकडेही नव्हते. कौरवांमध्ये अहंकार भरलेला होता, युधिष्ठिराकडे संयम, भीमाकडे गर्व, परंतु अर्जुनाकडे एक अदृश्य ध्येय. गुरु द्रोणाचार्यांनी सर्वांना बोलावले व विचारले, या झाडावर तुम्हाला काय दिसत आहे? कोणी म्हणाले पाने, कोणी म्हणाले पक्षी, कोणी म्हणाले संपूर्ण झाड. परंतु जेव्हा अर्जुनाला विचारले गेले तेव्हा तो म्हणाला पक्षाचा डोळा. त्याच वेळी द्रोणाचार्यांना कळले की हा बालक महान योद्धा होणार. अर्जुनाची सर्वात मोठी परीक्षा तेव्हा होती जेव्हा खांडववन जळून भस्म होणार होते. अग्निदेव अधर्मा वाढल्यामुळे खांडववन भस्म करणार होते, परंतु इंद्रदेवाने त्या वनाची सुरक्षा स्वतःकडे घेतली होती. जेव्हा जेव्हा अग्नी भडकत होता तेव्हा तेव्हा पावसांच्या सरणीत तो शांतही होत होता. अग्निदेव असहाय्य झाले आणि ते कृष्ण व अर्जुनाकडे गेले. जेव्हा वरुणाने अर्जुनाची परीक्षा घ्यायचे ठरवले तेव्हा अर्जुनाने धर्म, साहस प्रति समर्पण दाखवले आणि वरुणाने गांडीव धनुष्य अर्जुनाकडे सोपवले. त्याचबरोबर त्याला एक अक्षय तृण दिले व ज्यामध्ये असीन बाणांची शक्ती सामावली होती. जेव्हा अर्जुनाने गांडीवाची दोर खेचली आकाशामध्ये गर्जना झाल्या, जणू स्वर्ग स्वतः घोषणा करत आहे की हे अस्त्र आता त्याच्या योग्य स्वामीला प्राप्त झाले. कृष्ण अर्जुनाचा सारथी बनला आणि सोबत राहून इंद्राच्या वज्राला सुद्धा हरवले. अग्निदेवाने खांडववन भस्म केले आणि धर्माचे संतुलन पुन्हा प्रस्थापित झाले. त्या दिवशी गांडीव धनुष्य गडगडाट करत होता. गांडीव धनुष्य फक्त एक अस्त्र नाही तर धर्माचे प्रतीक आहे, जो केवळ त्याच हातामध्ये जातो जो धर्माच्या रक्षेसाठी जन्मतो. असं म्हणतात, गांडीवातून जर तीर निघाला तर तेव्हा तेव्हा हवेचा रुख बदलत होता. कुरुक्षेत्रावरती महाभारताचे युद्ध झाले आणि गांडीव धनुष्याने अर्जुनाला एक महान धनुर्धारी बनवले. कृष्ण अर्जुनाला म्हणाला, गांडीवाला आता विश्रांती दे. युद्ध संपले, शांततेचा काळ आला. वरुणदेव प्रकट झाले आणि अर्जुनाला गांडीव मागितले. अर्जुनाने भरीव मनाने ते वरुणाला सोपवले. गांडीव धनुष्य हे अर्जुनाच्या जीवनाचा एक हिस्सा होता. प्रत्येक शक्ती तेव्हाच महत्त्वाची आहे जेव्हा ती धर्म आणि न्यायासाठी वापरली जाते. गांडीवने अर्जुनाला साधकपासून योगी बनवले, योग्यापासून धर्मरक्षक. शक्तीचा प्रयोग
तेव्हाच उचित आहे जेव्हा त्याचा उद्देश सत्य, न्याय आणि धर्माच्या पक्षामध्ये आहे. शक्तीचा उद्देश फक्त विजय नाही तर धर्माचे रक्षण हे आहे. हाच अर्जुनाचा संदेश आहे. गांडीव आणि अर्जुनाची गोष्ट फक्त इतिहास नाही तर प्रत्येक तरुणासाठी एक अमर सत्य आहे. धर्म कधी हरत नसतो आणि धर्माचे रक्षण जो करतो तोच अमर होतो. जर तुम्हाला अशा आणखी महाभारत, ऐतिहासिक आणि पुराणातील कथा ऐकायला आवडतात तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.